मांडवी नदीपात्रातील माशांचे थवे पाण्याबाहेर येऊन किनाऱ्यावर तडफडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक शंका कुशंका उपस्थित झालेत। हा प्रकार वातावरणातील बदलाचा आहे की मांडवीतील प्रदूषणाचा याचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मत नागरिकातून व्यक्त होते। मांडवी नदी प्रदूषित असल्याचा अहवाल राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं यापूर्वीच दिला होता। दुर्दैवानं याच्यावर उपाययोजना आणि अहवालाची तसदी मात्र सरकारनं आजतागायत घेतलेली नाही। मांडवी नदी प्रदूषित होण्याची कारणंही अनेक आहेत जी सरकारला कदाचित मान्य नसतील। वास्तवात मांडवी नदी प्रदूषित झाल्याची माहिती देण्यासाठी कोणत्याही वैज्ञानिकाची गरज नाही। प्रत्येक सुज्ञान गोवेकरांना त्याची कारणं चांगलीच ज्ञात आहेत। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार थेट मांडवी नदीच्या अस्तित्वावरच उठली आहे। मांडवीच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या गोष्टींना चालना देऊन त्यावर सातत्यानं राजकारणही केलं जातं। निव्वळ एकमेकांकडे बोट दाखवण्यात राजकारणी धन्यता मानतात आणि अशात आपल्या अस्तित्वासाठी मांडवी नदी मात्र धडपडत आहे। जीवनदायिनी असलेली ही मांडवी नदी आता हळूहळू अस्तित्वाच्या लढाईत कमजोर पडते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत। या व्हिडिओमध्ये मांडवी नदीतील मासे थेट नदीच्या पात्राबाहेर येऊन किनाऱ्यावर तडफडतानाचं स्पष्ट दिसतंय। हा व्हिडिओ कधी घेतला गेला याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही। दरम्यान मांडवीतील पाणी प्रदूषित झालं असून त्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं मासे बाहेर येत असल्याचा दावा जो डिसोजा यांनी केलाय। परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात मांडवीतील समुद्रजीव नष्ट होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली। What to tell you, fish requires oxygen to breathe, and the oxygen is dissolved oxygen. Instead of dissolved oxygen, if you are putting poison there, sewage there, you are putting cruise boats, you are adding fishing boats, you are adding casinos, and all the sewage goes there. Even in the fishing boat, the people don't have sewage treatment there. The sewage of the fishing boat also go into the river. A pollution control is being taking place. Kai sarana. In fact, it's high time the Chief Minister and the government of Goa realize basic need for fish is oxygen in the water. The BOD is very high. लोकांच्या दोळ्यान माती चुकल्यार कांय जायना। जे पयलें आतां हांवें सांगलेलें 6 म्हयने पयलें 1 वर्स पयलें in both in Goa and in Prime and other TVs I had made it very clear that the water in Mandavi is getting polluted. थिंगा पयलें आमी हे खुबे मारताल्यो शेणांनी आसताल्यो हिंगा गेल्यो त्यो सगल्यो आतां नुस्तें पळय ते डिजॉल्व ऑक्सिजन ते पयलें ते शेणांनी आहा पळय ते मातयेन रावताल्यो थिंगा ते सगळें ऑक्सिजन काबार करून उरलें एनॉक्सीक करून गेले नो ऑक्सिजन एंड देन नाव वॉट यू आर डुईंग इज यू आर ट्रायंग टू रिमूव द ऑक्सिजन इवन फ्रॉम द वॉटर कोणाचे गोंयकार आतां त्यो न्हिदोन रावल्या म्हणटच आतां पयलीं ती मांडवी काबार करात आनी तुमकां नुस्तें मागीर करना ना हें ना तें ना म्हणून आमी बोब मारताल्यो कळ्ळो न्हू हें चलोना इट इज ऑल बिकॉज नुस्त्याक ऑक्सिजन मेळना ते मागीर सुसायड मिशिनान येतात ती ऑन द शोर बिकॉज तांकां आतां तूं तुज्या दोळ्याचेर तुवें लायट मारली कितें जाता मनशाक तो गुंवता न्हू आनी तो मागीर तो हिंचे वयता ते नुस्तें कितें जाता ताका ऑक्सिजन ना थिंगा
It's high time that casinos and the cruise boats and the captain of port Hanu, he's like a chicken without head. Captain of port. The license not dita. I'm talking about I'm giving license on the boat. Russia कितें जाता तेका पडोंक ना. दोर्यार कितें जाता ते पडोंक ना. तो खाली safety पळयता, safety of the boat. Safety of the boat is not important. Safety of what is happening in the water is important. तो हाले म्हणजे ते captain of port suspend करपाचो. So you mean to say the oxygen is not there? There is no oxygen and there is all organic matter. All microbes are there. Microbes which are very bad. आमचे इंटेस्टायनान हा पळय ते मायक्रोब भरल्या थिंगा. There is organic matter. ते ऑर्गेनिक मॅटर ते मायक्रो ऑर्गेनिजम्स आहा न्हू ते ऑक्सिजन घेता आनी नुस्त्याक मेळना ऑक्सिजन. झिरो ऑक्सिजन कितें करतले नुस्तें आनी मागीर म्हणटले आमी आर टेकिंग कंट्रोल. आमची लॅबोरेटरी आहा आनी आमची लॅबोरेटरीन टेस्ट करता. लॅबोरेटरीन टेस्ट करता तें नुस्तें मरता. सस्पेंड दोज पीपल हू आर इनवॉल्व in the control of pollution. What type of control you are doing? You are allowing the fish to die and then you are going to analyze. Nistemeli munta to analyze kutta. You are closing the stable once the horses are fled. Munta poite English in munia. The horses धांवल्या उपरांत तूं मागीर बंद करता. आतां तूं एनालायज करतलो. आतां निस्त मेली म्हणटो खुबे मेले कालवां मेली बॉटम मेले. आतां दोरयेन आहा पळय ते थोडे फीश विच इज देर कितें शेवटे बिटे आहा पळय ते बद्दल वयतले आनी हांकां कसिनोचे पयशे जाय. गोंयकार मातशे उठात बंद करात. ते सगळे लाचाना चलता पळय ती थिंगा बद्दल काबार करता. ते लोकांक बद्दल कसिनोन वचून काबार करता. हे आहा ते क्रूज बोटीन ते ट्युरिस्टांक काबार करता. ते सगळे ड्रग्स विकून नाचोंक हें करून पिवंक हें कितें करता. गोंयांक सारकें काबार करूंक उडयता. Solution you have to stop this activities which are not conducive for the you use activities which will generate oxygen. You have to aerate the water now. Aeration जाना न्हू ते हें घालून एरेशन करपाचें तांकां ऑक्सिजन दिवपाचें नुस्त्याक. नाजाल्यार सगळें काबार जाता. मांडवी विल बिकम लायक दीस. थिंगा गुजराताक पळय ते इंडस्ट्रीज घालून the rivers which are there ते पिड्यार केलेले. बिकॉज डायज chemical industry थिंगा chemical industry गुजरात काबार केला आनी हांगा कसिनो आनी दिस एक्टिविटीज हाडून क्रूज बोट फिशींग एक्टिविटी विदाउट एप्लिकेशन ऑफ मायंड काबार केली गोंयां. दोन काबार केलो आनी नुस्तें मेळचें ना. फिशरमॅन मागीर रडटले मागीर आमी रडटले. जीवशास्त्रीय माहितीप्रमाणे ताल्ले प्रजातीचे मासे हे स्थलांतरित होत असतात. ते अतिशय संवेदनशील मासे आहेत. वेगवेगळ्या सागरी बदलांना विशेष करून तापमान, पाण्याचा प्रवाह, समुद्राच्या तळाला होणारी वादळ यामुळे हे मासे सामूहिकरित्या स्थलांतरित होत असतात. तसंच ताल्ले प्रजाती अज्ञात धोके टाळण्यासाठी नेहमी समूहानेच राहतात. त्यामुळे तारले माशांचे थवे किनाऱ्याला लागणं ही नवीन बाब नसली तरी पर्यावरणीय आणि जैविक बदलांमुळे त्यांना किनाऱ्यावर येणं भाग पडतं. आता व्हिडिओमधील घडलेला प्रकार सुद्धा यातलाच आहे की मांडवीच्या प्रदूषणाचा त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे.